रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणा पुढे सुवर्ण हंड्याचा मानकरी या विषयावर विवेचन करत आहे. एका गावामध्ये भगवान विष्णूचे भव्य दिव्य मंदिर लोकांनी उभारलेलं होतं आणि त्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भक्त येऊन उपासना करत असायचे. कोणी पारायण करत असायचं, कोणी दर्शन करत असायचं, कोणी जपजाप्य करत असायचं. वेगवेगळी साधना मंदिरामध्ये येऊन करत असायचे. कारण मंदिर हे एक ज्ञानाचं साधन असतं, साधना करण्याचं ते एक केंद्र असतं आणि ज्ञान प्रचाराचं सुद्धा ते केंद्र असतं. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे काही पारायण करणारे लोक पण त्या मंदिरात येऊन पारायण करत असायचे. असं त्या ठिकाणी एक चमत्कार असा घडला की एके दिवशी अकस्मात त्या मंदिरापुढे एक मोठा सुवर्णाचा हंडा दिसायला लागला भाविकांना बाहेर पडताना. आणि तो सुवर्ण चमकून तो हंडा पाहिल्याबरोबर सगळे भक्त पाहतात, अरे बापरे, इथे सुवर्णाचा हंडा दिसतोय. पाहिलं तर असं सुवर्णाचा हंडा, सोनाराला बोलून आणलं सुवर्ण हंडा, त्यात काही सोनारं पण होते भाविक भक्त आणि सोन्याचा हंडा. पण त्याच्यावर असं लिहिलेलं होतं की जो कोणी श्रेष्ठ खरा भक्त असेल त्याने हा हंडा घेऊन जावा, असं लिहिलं होतं. खरा ईश्वर भक्ताचं हे सुवर्ण पात्र घेऊन जावे असं त्या हंड्यावर अधोरेखित म्हणजे लिहिलेलं होतं. आणि मग काय हो, प्रत्येकामध्ये सुरू झाला विचार. पारायण करणारे जे लोक होते ते म्हणले, आपण आता 108 पारायण केलेले आहेत आणि आपण आपल्या इतके कोणीच पारायण केले नाहीत, आपणच खरे श्रेष्ठ भक्त आहोत, आपण ज्ञानाचे उपासक आहोत. मग तो गेला आणि तो हंडा घ्यायला लागला. हंड्याला स्पर्श झाल्याबरोबर तो लोखंडाचा झाला. अरे, ते लोखंड झाल्याबरोबर तो मागं सरला. थोडा अपमान पण वाटला. असं इकडे बघितलं, अरे आपल्या हाताने जर सोनं पुन्हा लोखंड होतं आहे म्हणजे आपलं काय, आपण खरे भक्त दिसत नाही. मग तो मागं सरला. दुसऱ्याला असं वाटलं की आपण आरतीला पूजेला सगळ्याला गेली 21 वर्ष आपण देवाची पूजा अर्चा करीत आहोत, मंदिराला नाना प्रकारच्या प्रदक्षिणा घालतो आहोत, तर आपणच खरे महान विष्णू भक्त आहोत. आणि म्हणून तो पुढे गेला, त्याने हात लावला. हात लावल्याबरोबर पुन्हा तो सोन्याचा हंडा झाला, पुन्हा तो लोखंडाचा झाला आणि तोही मागे सरला. अरे बापरे, पुन्हा तो हंडा सुवर्णाचा व्हायचा. असं वेगवेगळे प्रकारचे. तिसरा भक्त जो होता, मी अनेक चारोधाम यात्रा केलेल्या आहेत, मोठं माउंद घातलेलं आहे, सगळं गाव जीव घातलेलं आहे, अन्नदान केलेलं आहे, मी मोठा भक्त आहे, माझ्यामुळे मलाच तो हंडा मिळेल, मी श्रेष्ठ भक्त आहे, अशी त्याची जी समजूत होती. आणि तो गेला आणि हंडा उचलायला लागल्याबरोबर तो सोन्याचा असलेला हंडा पुन्हा लोखंडाचा झाला, तोही मागे सरला. असे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त स्वतःला जे भक्त मानत होते ते जायचे आणि त्या सुवर्ण हंड्याला हात लागला की तो हंडा लोखंडाचा व्हायचा. आता झंबड पडाली हो सगळ्या गावात, जिकडे तिकडं वातावरण सगळं, अरे सोन्याचा हंडा, सोन्याचा हंडा. आणि असा प्रकार होतो आहे. लोक चकित झाले आणि आता काय करायचं म्हणले. हे याच्यावर तर लिहिलेलं आहे की जो खरा ईश्वर भक्त आहे त्याने हे सुवर्ण पात्र घेऊन जावे, असं लिहिलं आहे. आणि मग आपण तर इथे काय पात्र ठरत नाहीत या सुवर्ण पात्रासाठी. आपलं काय भक्ती सोन्यासारखी दिसत नाही वाटतं देवाला. आणि थोडे ते चाकटले पण की ज्या अर्थी दैवी हंडा एकदम आलेला आहे, आकाशातून खाली पडलेला आहे आणि आपण तर इथे पात्र ठरत नाहीत. तेव्हा तिथून एक जनसेवा करणारा सेवक, नेहमी गोरगरिबांना आपल्या कष्टाने जे मिळवलेलं आहे त्यातून जे शक्य योग्य आवश्यक आहे तेवढं मदत करणं, कोणी आजारी पडला तर तिथे जाणं, त्याला घेऊन वैद्याकडे जायचं, त्याला काही जमलं तर औषधोपचार जे शक्य आहे ते करायचं. असं सतत तो लोकसेवे, जनता जनार्दनाच्या सेवेमध्ये तो मग्न असायचा. तो मंदिरात जात असायचा, दर्शन करायचा, सगळं करायचा, पण या इतर लोकांचा अवडंबर तो काही करत नसायचा आणि जनसेवेमध्ये तत्पर असायचा. जनता हाच जनार्दन आहे. जननो हे हा
अवघा जनार्दन संत बोलती वचन, जनी जनार्दन संत बोलती वचन. हा जनार्दन हाच खरा जनार्दन आहे आणि दीनदुबळ्यांची सेवा हाच खरा परमेश्वर आहे, अशी त्याची भावना होती. तेव्हा तो माणूस एका गरीब म्हाताऱ्याला घेऊन असा धरून हाताला धरून चालला होता वैद्याकडे घेऊन. तो म्हातारा आजारी होता आणि हा समाजसेवक जो होता, जनसेवक, तो त्याला घेऊन चाललेला होता. पाहतो तो सगळा थवा, लोक जमलेले आहेत. आणि काय झालं ते म्हणले. काय झालं म्हणजे सुवर्ण्याचा हांडा म्हणले आणि त्याच्यावर लिहिलं आहे असं. काय लिहिलं आहे? खऱ्या ईश्वर भक्ताने सुवर्ण पात्र घेऊन जावे म्हणून. आणि हात लावला की ते म्हणले पुन्हा लोखंडाचं होतं आहे. हात काढला मागं असलं की पुन्हा ते सुवर्ण होतं आहे. आणि म्हणाले बऱ्याच लोकांनी असा प्रयोग केला, पण ते लोखंडच पुन्हा होतं आहे आणि पुन्हा सुवर्ण होतं आहे. तेव्हा सुवर्णच राहत नाही ते. तेव्हा बघा म्हणले, तुम्ही जो सुद्धा भक्त आहेत ना, तुम्ही जनसेवा करता, कधी कधी एकादशीला वगैरे इकडे तिकडे देवधर्मात सुद्धा तुम्ही भाग घेता कधी कधी, तर तुम्ही बघा प्रयोग करा. आणि मग त्याने त्या म्हाताऱ्याला तिथं थांबवलं. म्हणले बघूया आपण काय हे लोक जे आग्रह करतायत, तर यांची कशाला भावना दाखवायची, म्हणून तो तिथे गेला आणि ते हांडा सोन्याचा घेतला. तर तो सोन्याचाच राहिला आणि त्या आनंद झाला. आणि मग लोकांना चकित झाले ना, हे काय अद्भुत घटना, हे आखरीतच घडतंय म्हणाले. बापरे, सगळ्यांनी टाळ्या वाजवून जय जयकार केला त्या माणसाचा. अरे म्हणाले, देवाला याची भक्ती मान्य आहे, आपलं काहीतरी चुकतंय. त्यांना थोडंसं लक्षात आलं त्या हंड्याच्या निमित्ताने का होईना, पण त्यांच्या डोळ्यामध्ये ज्ञानाचं झणझणीत अंजन घातल्यासारखं झालं. आणि मग ते म्हणाले, काय शाबास, अरे तुझी देवाला भक्ती तुझी आवडली वाटतं. आणि मग तो हांडा त्यांनी बरोबर घेतला, त्या म्हाताऱ्याला वैद्याकडे नेलं, त्याचा औषधोपचार केला आणि तो हांडा त्यांनी नंतर मोडला. आणि मोडल्यानंतर मोठं एक हॉस्पिटल बांधलं, दवाखाना, आरोग्य केंद्र मोठं, आणि त्याच्यामध्ये गोरगरिबांची सेवा वगैरे सुरू केली. पण हे जे लोक नाराज झाले होते की अरे आपण एवढी भक्ती केली पण आपल्याला इथं आपण नापास झालो. ते देवाच्या मंदिरात गेले आणि भगवान विष्णू पुढे म्हणू लागले की देवा, अरे आम्ही एवढे रात्रंदिवस तुझी 20-20, 25-25 वर्ष भक्ती केली आणि आम्ही नापास झालो आणि त्या साध्या माणसाला सोन्याचा हांडा मिळाला म्हणाले. तर भगवान आतून आवाज आला गाभाऱ्यातून की तुम्हाला एकांगी भक्ती कळलेली आहे, जनतामध्ये सुद्धा जनार्दन असतो, दीनदुबळ्याची सेवा हाच खरा परमार्थ असू शकतो. आणि म्हणून तो माणूस खरा भक्त ठरला. एकदा तुकाराम महाराजांचा अभंगाची आठवण करून बघा. आणि तुकाराम महाराजांचा अभंग अशाच अर्थाचा आहे, जरा बघा तो अभंग. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा. दया करणे जे पुत्रासी तीच दास आणि दासी, तोची साधू ओळखावा. तो का म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती, तोचे साधू ओळखावा. असा आवाज आला आणि या अभंगाचा अर्थ भगवंताने तिकून जणू काय या अभंगाचा अर्थच गाभाऱ्यातून ऐकू आला यांना की बाबा रे, जे रंजले गांजलेले आहेत ते सुद्धा देवाचे स्वरूप आहेत, त्यांना यथाशक्य आपण मदत करणं ही सुद्धा एक मोठी ईश्वर सेवा आहे. आणि ती सेवा आणि ही सेवा दोन्ही मिळून जो करतो ना, त्याला खरी सर्वांग सेवा समजली आणि तीच खरी विष्णूची महापूजा आहे. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, असा तो महान भक्त ठरला आणि सुवर्ण हांड्याचा तो मानकरी ठरला. आणि बाकीच्या लोकांनी त्याला नमस्कार केला. सज्जन हो, सुवर्ण हांड्याचा मानकरी कोण, अशा अर्थाचा हा विषय होता. तर आपण भक्ती आहे ना, तर ती थोडीशी व्यापक केली पाहिजे. अगदी मंदिरापुरती, देवापुरती, त्या मूर्तीपुरती न ठेवता मंदिराच्या बाहेरसुद्धा आपल्याला भक्ती करता येते, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. आणि तोच तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितलेला आहे.
हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या. एथ मोक्ष आहे ऐता श्रवणाची माझी. रामकृष्ण हरी.